महाराष्ट्रात 65.11% मतदानाची नोंद। राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25% मतदान, तर मुंबई शहरात सर्वात कमी 52.7% मतदान। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या। पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता। पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यात 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज, इतरांच्या 2 ते 8 जागा येण्याचाही अंदाज। ZAIचा पोल एक्झिट पोलनुसार महायुतीला 99 ते 119 जागा मिळण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 90 ते 114 जागा मिळण्याचा पोलचा अंदाज। महाराष्ट्र विधानसभेचा लोकशाही रुद्रचा एक्झिट पोल समोर महायुतीला 128 ते 146 जागा, तर महाविकास आघाडीच्या 125 ते 140 जागा येण्याचा पोलचा दावा। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचंच सरकार येणार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केलाय, राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंकडून विश्वास व्यक्त। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। बारामतीच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळ, घड्याळाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा शर्मिला पवारांचा आरोप। शर्मिला पवारांचे आरोप धादांत खोटे, आमच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या नाहीत। शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांकडून मतदान केंद्राची पाहणी, अजित पवारांनी आरोप फेटाळले। पोलिंग एजंट नसताना शर्मिला पवार मतदान केंद्रात कशा जाऊ शकतात? दादा गटाचा शर्मिला पवारांच्या मतदान केंद्रावर जाण्यावर आक्षेप। अजित पवारच मुख्यमंत्री होणार, दादाच किंगमेकर ठरणार, जय पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। हा सर्व आकड्यांचा खेळ, अजितदादा मुख्यमंत्री होतील का या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर। भंडाऱ्याच्या मोहाडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपसात भिडले, दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना गाडीतून मतदानासाठी नेलं, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप। अंबादास दानवेंकडून संजय शिरसाटांचा धमकी देत असल्याचा व्हिडिओ ट्विट। छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघातील प्रकार। मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर त्याला सोडत नाही, मतदारांना दम दिल्यानं आपण दम दिल्याचं संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। संभाजीनगरच्या अल्फान्सो मतदान केंद्रावर लाठीचार्जची घटना, ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेंचा लाठीचार्ज झाल्याचा आरोप। लाठीचार्जनं तर राजू शिंदेंचा काही काळ ठिय्या आणला। शशिकांत शिंदे आणि महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, साताऱ्याच्या कोरेगावमधील भोसे मतदान केंद्रावर बाचाबाची। अमरावतीमधील मेळघाटच्या रंगुबेली गावात एकही मतदान झालं नाही, ग्रामपंचायतमधील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट। इचलकरंजीच्या फुलेनगर परिसरातील 100 कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार, 5 वर्षापासून परिसरात विकास कामं न झाल्यानं बहिष्कार। ठाकरे गटाचे कोपरी पाचपाखडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल, दारू आणि पैसे वाटप केल्याचा दिघेंवर आरोप, शिंदे गटाच्या वर्षा भोसलेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। पुण्याच्या शिरसटवाडीतील मतदान केंद्रावर दमदाटी, दत्ता भरणेंकडून पवार गटाच्या कार्यकर्त्याला दमदाटी केल्याचा अंकिता पाटलांचा आरोप, 100 मीटर परिसरात कार्यकर्त्यांना येऊ देऊ नका, भरणेंची दमदाटी। सायन कोळीवाड्यात पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांच्या पोलिसांसोबत शाब्दिक चकमक, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा बीजेपीचा आरोप। राज ठाकरेंच्या नावानं वरळीत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं बनावट पत्र व्हायरल, संदीप देशपांडेंच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसात गुन्हा दाखल। जळगावात गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मारहाण, कार्यकर्त्यांच्या वाहनाच्या काचा फोडून मारहाण केल्याचा गुलाबराव दरेकरांचा दावा। दिंडोशीचे शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांना मुस्लिम समाजानं रोखलं, मुस्लिम समाजाच्या लोकांनी रोखल्यानं निरुपम संतापले।
बीडच्या परळीत शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। घाटनांदूर गावात पवार गटाकडून मारहाणीचा निषेध। मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया बंद पाडण्याचाही प्रयत्न। बीडच्या परळीतील वोटर मशीन फोडण्याचा प्रकार। धनंजय मुंडेंची निवडणूक विभागाकडे तक्रार। तात्काळ कारवाई करण्याची मुंडेंची मागणी। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात मतदान केंद्रावर वाद। शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद। शाब्दिक वादाचं पर्यवसन किरकोळ हाणामारीत झाल्याची माहिती। मीरा भाईंदरमध्ये भाजप उमेदवार नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले। मेहतांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। बीडच्या केजमधील विडा गावात मतदान केंद्राबाहेर 2 गटात तुंबळ हाणामारी। मतदान करण्यावरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती। मतदान केंद्राबाहेर तणाव। पोलीस बंदोबस्त वाढवला। छत्रपती संभाजीनगर शहरात नारेगाव परिसरात गोंधळ। नारेगाव मतदान केंद्राच्या परिसरात गदारोळ झाला। 2 गटात वाद। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचीही माहिती। नांदगावच्या साकोऱ्यात पैसे असलेली गाडी पकडली। अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली। कार्यकर्त्यांनी गाडीतील नोटा दाखवल्या। धाराशिवचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटलांना जीवे मारण्याची धमकी। अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। फोनवरून रणजित पाटलांना धमकी। मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंचं कार्यालय सील। पैसे वाटण्याच्या आरोपानंतर कार्यालय सील। कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळला। गजानन बुटकेंसोबत आलेल्या बाउन्सरवरून बंटी भंगाडिया आक्रमक। शिर्डीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं मतदान प्रकरणी अपडेट। सर्व विद्यार्थी शिर्डीतील रहिवासी। शिर्डी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांचा खुलासा। शिर्डी विधानसभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सुलतानपुरात मतदान मशीन उलट्या क्रमांकाने ठेवल्याचा प्रकार समोर। उमेदवारांकडून मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप। आक्षेपानंतर मशीनचा क्रम बदलला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामनगरमध्ये मतदानावर बहिष्कार। पायाभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। लातूरच्या टेंभुर्णी गावात स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। 25 वर्षांपासून ग्रामस्थांची स्मशानभूमीची मागणी। जळगावच्या चोपडामधील चुंचाळेतील एकाच कुटुंबातील 58 जणांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करून गावात आदर्श निर्माण केला। विरारमध्ये वधूने आपल्या मतदानाचा हक्क बजावला। हळदीच्या मंडपातून नववधूकडून मतदानाचं कर्तव्य पार। विरार पूर्व फुलपाडा जनकपूर धाम परिसरातील घटना। नागपुरात लग्न सोहळ्यातून वेळ काढून नवरीने बजावला मतदानाचा हक्क। नेहा महाकाळवर गावातून कौतुकाचा वर्षाव। धुळे शहरात 106 वयाच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क। दुर्गाबाई वाघ असं आजीबाईंचं नाव। देवपुरातील महाजन हायस्कूलमध्ये आजीने मतदान केलं। भिवंडी पूर्व विधानसभेत 92 वर्षाच्या आजीनं बजावला मतदानाचा हक्क। शांताबेन मारू असं आजींचं नाव। आजी संपूर्ण गावातून आजींचं कौतुक। 111 वर्षाच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला। आजीबाईंकडून समाजासमोर वेगळा आदर्श।